चला बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण साइन टू थिटा, कॉस टू थिटा, टॅन टू थिटा हे फॉर्म्युले बघितले आहेत. ओके, त्यानंतर आपण साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे सुद्धा फॉर्म्युले बघितले आहेत. आणि आपल्याला आता तीन फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. तीन कोणते कोणते रे बाबड्या? एक आहे साइन 3 थिटाचा. चला आपण डायरेक्ट प्रूव्ह करू. त्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, प्रूव्ह दॅट साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थीटा माइनस 4 साइन क्यूब थीटा. ओके, सिंपल प्रश्न एकदम बघड्या, फक्त काळजीपूर्वक लक्ष दे. बघ, आपल्याला माहितीये काय माहितीये, साइन 3 थीटा आहे. मग राईट साइड मध्ये जर बघितलं तर सगळे अँगल फक्त थीटा आहे आणि इकडे अँगल काय 3 थीटा. इकडे ट्रिपल अँगल आहे आणि इकडे सिंगल अँगल आहे. म्हणजे प्रूव्ह करायचं असेल लेफ्ट साइडला राईट साइड, तर राईट साइडला सगळे अँगल कसे आले पाहिजे, सिंगल आले पाहिजे. ओके, मग या 3 थिटाचे दोन तुकड्यात कन्वर्ट करू आपण. इथं काय साइन आहे, 3 थिटाचं काय घेणार 2 थिटा प्लस थिटा. काय घेणार 2 थिटा प्लस थिटा असं घेणार बेटा. मग या ठिकाणी हा साइन ऍज इट इज. मग बबड्या आपण जर याला ए मानलं, काय म्हणलं बेटा तू, याला ए मानलं आणि याला काय म्हणलं बी. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला होता बेटा? साइन ए प्लस बी चा. काय फॉर्म्युला होता बेटा साइन ए प्लस बी चा? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. होता का नाही बेटा असा? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग आपला ए म्हणजे कोणी 2 थिटा. मग त्याच्यानुसार काय होईल साइन 2 थिटा. म्हणजे ए च्या जागेवर काय येणार आपल्याकडं 2 थिटा येणार. म्हणजे साइन 2 थिटा इंटू कॉस बी म्हणजे थिटा प्लस कॉस 2 थिटा इंटू साइन थिटा. कळालं का बेटा? ओके, मग आता पुन्हा आपल्याकडे इथं 2 थिटा आणि इथं 2 थिटा आलं पाहिजे. सगळे अँगल कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे आपल्याला? थिटाच्या. मग पहिले अँगल आपण थिटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. मग बेटा आपल्याला पुन्हा साइन 2 थिटाचा एक फॉर्म्युला शिकलेलो आहे आपण. ओके, काय शिकलेलो आहे आपण साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला? साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, मागच्या लेक्चर मध्ये बघितला होता. इथं कॉस 2 थिटाचा आहे आणि सगळं उत्तर आपल्याला साइनच्या फॉर्म मध्ये. मग कॉस 2 थिटाचे आपण दोन फॉर्म्युले शिकलो होतो. किती फॉर्म्युले शिकलो होतो? दोन. एक शिकलो होतो आपण 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि एक शिकलो होतो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. पण आपल्याला राईट साइडला साइन आणायचं आहे म्हणून कॉस वाला वापरून काही फायदा आहे का? नाही. म्हणून आपण कोणता वापरतो? साइन वाला. आता तुम्हाला प्रश्न पडते ना सर कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा? मग ज्याची गरज आहे तिथं वापरायचा. बरोबर आहे का? तर काही चुकीचं सांगतोय? कळलं का? मिरची भाजी काढायची असेल तर मिरची आपण उभी चिरतो. बरोबर आहे का? आणि पोळ्यात जर मिरची टाकायची असेल तर आपण उभी मिरची टाकतो का? नाही, अशी बारीक बारीक कट करून टाकतो. हाय मिरचीच, पण वापरायची कशी हे समजते का नाही आपल्याला? हाय फॉर्म्युला कॉस 2 थिटाचाच, पण हा वापरायचा का आता जो लिहिला होता 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 चा, तो आपण बघता आलं पाहिजे. आणि ते केव्हा कळतं? आपण त्याच्यासोबत खेळलो की कळतं. कळालं का? फक्त मोबाईल सोबत खेळल्यावर कळतं का? नाही. फक्त फ्री फायर खेळल्यावर कळतं का? नाही. मम्मीने पप्पाला डुबवल्यावर कळते का? नाही. कळालं का? अभ्यास करायचा बाबड्या, निवळ पांचट येते, फक्त फोकस करायचा. मग साइन 2 थिटाच्या बद्दल माहिती तुला, कॉस 2 थिटाच्या बद्दल माहिती आहे. त्यांना आपण सगळ्यांना थिटा मध्ये कन्वर्ट करून घेतोय. मग साइन 2 थिटाचं काय होईल रे बाबड्या? बघ बरं तू आता सांग बरं. साइन 2 थिटाचं काय होईल इथं? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि आपल्याकडे कोण होता? कॉस थिटा प्लस. आता हा कॉस 2 थिटा आहे, त्याला काय लिहू शकतो आपण? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आता त्याला इंटू मध्ये काय आहे? साइन थिटा. सांगा, दोन टर्म प्लस मायनस मध्ये आला म्हणून त्याला ब्रॅकेट केला, कारण की त्याला काय मल्टिप्लाय मध्ये होता? साइन थिटा, म्हणून ब्रॅकेट केला. एवढं कळलं का? सिंपल आहे आता. ओके, हा 2 हा कोण इथं? साइन थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होतं? कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय होतं? कॉस स्क्वेअर थिटा प्लस या साइन थिटाने याला आणि याला मल्टिप्लाय करू. साइन थिटा इंटू 1 काय होणार? साइन थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा काय होणार? 2 साइन क्यूब थिटा. कळालं मित्रांनो इथपर्यंत? आता तुम्हीच सांगा बरं, कॉस पाहिजे का आपल्याला? नाही. मग कॉस स्क्वेअरला काय करायचं? चेंज करायचं. मग कॉस स्क्वेअरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बाळांनो, आहे का नाही?
आहे. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअरला कशात कन्वर्ट केला आपण साइन स्क्वेअर मध्ये. एकदम सिंपल आहे. थोडं थोडं आपल्याला मेंदू वापरता आला की सगळं जमते. हा काय मग इथं 2 साइन थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा जागेवर काय लिहिणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस हा साइन थिटा आणि मायनस 2 साइन क्यूब थिटा. सिंपल आहे. आता काय करायचं माहितीये का बेटा, हा 2 साइन थिटा या ब्रॅकेटला काय आहे मल्टिप्लाय मध्ये. बघ 2 साइन थिटा इंटू 1 काय होणार 2 साइन थिटा. 2 साइन थिटा इंटू 1 2 साइन थिटा. जसं 12 1 12 तसं 2 साइन थिटा 1 चा 2 साइन थिटा. ओके. नंतर मायनस 2 साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. इथं मायनस प्लस काय येतला मायनस 2 याच्यासोबत कॉन्स्टंट जर असला त्याचं मल्टिप्लाय होतं 2 इंटू इथं काहीच नाही म्हणजे 2च राहणार. साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा काय होणार साइन क्यूब थिटा प्लस काय आपल्याकडे हा साइन थिटा आणि हे काय मायनस 2 साइन क्यूब थिटा. आता सारखे सारखे कोण दिसते तर हा 2 साइन थिटा आणि हा 1 साइन थिटा काय होणार 3 साइन थिटा. हे मायनस 2 साइन क्यूब थिटा आणि मायनस 2 साइन क्यूब थिटा काय होणार मायनस 4 साइन क्यूब थिटा आणि डाव्या बाजूला काय होतं बेटा साइन 3 थिटा. आणि यालाच म्हणायचं बेटा हेन्स प्रूव्ह. हे आपल्याला काय करायला सांगितलं होतं प्रूव्ह करायला सांगितलं होतं. कळालं का. सगळे फॉर्म्युले प्रॉपर मागच्या लेक्चर मधले फॉर्म्युले केले ते आठवले तर हे आठवतं. कळालं का नाही कळालं. म्हणून एक एक गोष्ट आपण प्रॉपर केली पाहिजे. कळालं का. डायरेक्ट गुलाबजामुन खायचे नाही. ते पाकात पहिले भिजू द्यायचे आणि मग खायचे तेव्हा मजा येते खायला. कळालं का. नाही तर मध्येच गुलाबजामुन कडक लागते आणि मग हा म्हणते इथे कसं काय आलं कडे हे हा फॉर्म्युला कसा काय आला तर प्रॉपर करावं लागेल तेव्हा जमणार. कळालं का. व्हिडिओला पॉज करा नोट डाऊन करून घ्या. चला मित्रांनो बघा साइन 3 थिटाचा नोट डाऊन केला असेल. असाच आपल्याला आता कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला बघायचा. बघा काय विचारलं जाऊ शकते प्रूव्ह दॅट कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. हा फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे कारण याच्यावर 2 मार्कासाठी सुद्धा प्रश्न विचारतो. फक्त फॉर्म्युला किंमत टाकायची. जर फॉर्म्युलाच नाही आठवला तर काही फायदा होणार नाही. आता जसा सॉल्व्ह केला साइन 3 थिटाचा तसाच हा कॉस 3 थिटाचा सॉल्व्ह करायचा. इथे कॉस 3 थिटा आहे मग इकडे अँगल थिटाच्या फॉर्म मध्ये इकडे 3 थिटा आहे मग सगळे राईट साइडचे अँगल फक्त थिटाच्या फॉर्म मध्ये. म्हणून पहिल्यासारखंच याला पण कन्वर्ट करायचं. मागच्या क्वेश्चन प्रमाणे या ठिकाणी तुम्ही स्वतःचा मेंदू सुद्धा अप्लाय करायचा प्रयत्न करा. 3 थिटाला काय करायचं आपल्याला 2 थिटा प्लस थिटा. काय करायचे 2 थिटा प्लस थिटा. ओके आलं लक्षात. मग आता या ठिकाणी बाळांनो जसं मागच्या वेळेस आपण साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरला तसेच या ठिकाणी इथे कोणता फॉर्म्युला लागू होणार कॉस ए प्लस बी चा. आणि सगळ्यांना माहिती आहे बाळांनो कॉस ए प्लस बी च्या फॉर्म्युलाचं काय म्हणणं आहे काय म्हणे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. ओके. मग बाळांनो या ठिकाणी याला काय म्हणणार आहे बेटा आपण याला म्हणणार तू ए आणि याला काय म्हणणार बेटा बी. मग कॉस ए प्लस बी चा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. त्या फॉर्म्युलानुसार काय होणार बेटा कॉस 2 थिटा इंटू कॉस थिटा मायनस साइन 2 थिटा इंटू साइन थिटा. मला सांगा बरं बेटा आपल्याला सगळे अँगल कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजेत थिटाच्या. मग जे डबल अँगल वाले त्यांना काय करावं लागेल पुन्हा आपल्याला बदलून घ्यावं लागेल. म्हणजे कॉस 2 थिटाचं काम आहे का नाही. साइन 2 थिटाचं काम आहे का नाही. मग मागच्या सारखंच आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती होता. साइन 2 थिटाचं काय होतं बेटा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा होतं. आणि कॉस 2 थिटाला कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजेत कॉसच्या. मग कॉस 2 थिटाचा मागच्या वेळेस आपण प्रॉब्लेम बघितला होता त्यामध्ये काय लिहिलं होतं 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. मी सांगितलं होतं मिरची उभी चिरायची का कट करायची त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं. कारण की आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये राईट साइडला कॉस आहे म्हणून कॉस 2 थिटाचा कॉस वाला फॉर्म्युला आपण यूज करतोय. मग बघ बरं बेटा आता काय येणार या ठिकाणी हा कॉस 2 थिटा आहे त्याच्या जागेवर काय लिहू शकता 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. काय लिहू शकतो बघूया 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि हा कॉस थिटा कशामध्ये इंटू मध्ये मायनस या साइन 2 थिटाच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय लिहू शकतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि आपल्याकडे कोण वाचला बेटा साइन थिटा. समजले इथपर्यंत. मग याने याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. कॉस थिटा इंटू 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस क्यूब थिटा
-1 into cos theta -2 cos theta sin theta into sin theta sin square theta. मग आपल्याला राईट साइडला सगळे काय पाहिजेत cos, कोण नाही पाहिजेत मग याच्यातला sin स्क्वेअर. मग आपल्याला sin स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती बेटा? sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. याची जागा आपल्याला काय करायची? बदलून घ्यायची. म्हणजे हे पहिलं ऍज इट इज 2 cos क्यूब थीटा मायनस cos थीटा मायनस 2 cos थीटा इथपर्यंत आलो आपण. या साइन स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो? 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. आता फक्त मित्रांनो याला सिम्प्लिफाय करायचं राहिलं. 2 cos क्यूब थीटा मायनस cos थीटा मायनस 2 cos थीटा इंटू 1 म्हणजे -2 cos थीटा आणि मायनस मायनस प्लस 2 cos थीटा इंटू cos स्क्वेअर थीटा 2 cos क्यूब थीटा. कळलं का? हा स्क्वेअर आणि हा cos म्हणून 3. ओके. मग हा 2 cos क्यूब थीटा आणि हा 2 cos क्यूब थीटा काय होतं बघूया? 4 cos क्यूब थीटा मायनस cos थीटा मायनस 2 cos थीटा मायनस 3 cos थीटा आणि डाव्या बाजूला काय होतं बेटा? cos 3 थीटा आणि हेच काय म्हणायचं बेटा? प्रूव्ह. ओके. हे काय झालं? प्रूव्ह झालं. ओके. लक्षात आलं? व्हिडिओला पॉज करायचं, नोट डाऊन करून घ्यायचं रे बेटा. चला मित्रांनो, आता आपण tan 3 थीटा कसं प्रूव्ह करायचं ते बघू. ओके. tan 3 थीटाला जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर काय करणार बघा. प्रूव्ह दॅट असा प्रश्न विचारला जाईल. प्रूव्ह दॅट tan 3 थीटा इज इक्वल टू 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा. बरोबर आहे का? 3 tan थीटा प्लस होतं का मायनस होतं? मायनस होतं का प्लस होतं रे? नक्की प्लस आहे का मायनस आहे? बघा बरं, प्लस आहे का मायनस येतं? आली कधी मजा? त्याच्यामुळे प्रॉपर अभ्यास करायचा असते. इथे काय बबड्या? मायनसच असणार आहे का? मला वाटलंच होतं की काही लोक ते tan a प्लस बी tan a मायनस बी मग खाली मायनस येतं वर प्लस. अरे फॉर्म्युला कोणता तू सांगून काय राहिला? कळालं का? असं करू नका ना. लक्षात आलं का? नाही तर एखादा बिबट्या दिसन घरच्या माजरीवाणी, आमचीच माजर आहे माणसानं बिबट्याला भेटायला जासाल मग ते भेट घेईन आपली चांगली जवळून. कळलं का? लक्ष द्या. काय करणार मग आपण या ठिकाणी? पहिले काय घेणार बबड्या? tan 3 थीटा. सगळ्यात पहिलं तर टार्गेट डोक्यात हे ठेवायचं की इकडे अँगल कसे थीटा आहे. इकडे सगळे थीटाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग याच्याकडे जायचं. कळलं का? पहिला अँगलला थीटाच्या फॉर्म मध्ये आणायचा कोणता प्रूव्ह दॅट असो आणि नंतर सगळ्या लागलं तर साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर पुन्हा वापस सेक कोसेक टॅन कॉट जे काय असेल त्याच्यात कन्वर्ट करायचं. एवढंच, जास्त काही नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा मेंदू वापरावा लागतो. आता 3 थीटाला काय केलं? 2 थीटा प्लस थीटा केलं. मग बबड्या तुला एक फॉर्म्युला माहिती रे. कोणता फॉर्म्युला माहिती बेटा तुला? tan a प्लस b चा सॉर वर प्लस पाहिजे म्हणे ते याच्यात पाहिजे. कळलं का? 1 मायनस tan a इंटू tan b ते या फॉर्म्युल्यामध्ये असते. खाली जर मायनस असेल तर वर प्लस, वर जरा मायनस असलं तर खाली प्लस, पण मग इकडे काय लागेल? मायनस लागेल. ओके. मग हा फॉर्म्युला जर वापरला तर a ची जागा कोणी घेतली? 2 थीटाने, b ची जागा कोणी घेतली? थीटाने. म्हणजे काय होणार? tan 2 थीटा प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस tan 2 थीटा इंटू tan थीटा. बाळांनो आता आपल्याला माहिती आहे tan 2 थीटाचा आपण काहीतरी फॉर्म्युला शिकलोय. कोणता फॉर्म्युला शिकलोय? tan 2 थीटा. त्याला कन्वर्ट करायचं बेटा. हा फॉर्म्युला इथे वापरला. इथे काय वापरणार आपण? tan 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. असा एक फॉर्म्युला होता का नाही बेटा? पण त्या फॉर्म्युल्याचा आपण विचार. ओके. बघा मग tan 2 थीटा जागेवर काय दिलं? 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा प्लस tan थीटा. समजलं? इज इक्वल टू हे वर घेतलं याच्या ऐवजी. ओके.
आता इथे हा 1 ऍज इट इज मायनस टॅन टू थिटा जागेवर काय ना 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा इंटू काय ना टॅन जवळ इथपर्यंत. आता याला आपल्याला सोडवायचं काही अवघड नाही. ओके इथं पहिले सिम्प्लिफाय करून घेतो मी एक स्टेप शिल्लक लिहितो इथं 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि प्लस काय वर टॅन थिटा न्यूमरेटर ऍज इट इज लिहिला. ओके आणि अपॉन मध्ये काय 1 मायनस 2 टॅन थिटा इंटू टॅन थिटा 2 टॅन स्क्वेअर थिटा आणि अपॉन मध्ये काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा फक्त न्यूमरेटरला मल्टिप्लाय मध्ये जाऊ शकतो. ओके आलं लक्ष इथपर्यंत. आता याच्या समोर आपल्याला सोडवायचंय मग याच्या अपॉन मध्ये काय इमॅजिन करणार आपण 1 याच्या अपॉन मध्ये काय इमॅजिन करणार 1 इमॅजिन करणार बाळांनो. याच्या जर अपॉन मध्ये आपण 1 जर इमॅजिन केला आणि याच्या पण अपॉन मध्ये 1 इमॅजिन केला तर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं मल्टिप्लिकेशन होणार बाळांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. पण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय येणार मित्रांनो बघा बरं हा 1 इंटू 2 टॅन थिटा काय येणार 2 टॅन थिटा काय ना 2 टॅन थिटा पुन्हा प्लस टॅन थिटा इंटू हे घ्यायचं टॅन थिटा इंटू 1 काय येणार टॅन थिटा येणार. ओके आणि टॅन थिटा इंटू मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय येणार बेटा मायनस टॅन क्यूब थिटा येणार. आणि अपॉन मध्ये काय करणार 1 इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा येणार. पुन्हा अपॉन मध्ये आता इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 काय येणार 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा येणार. मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा इंटू 1 काय येणार मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा येणार. आणि अपॉन मध्ये काय येणार बेटा 1 इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. एकदम सिंपल आहे थोडसा मेंदू वापरायचा आहे. हा वरचा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि याचा पण काय झाला कॅन्सल. ओके फायनली आपल्याला आपला आन्सर भेटतं 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा काय झाला 2 टॅन थिटा प्लस थिटा काय झाला 3 टॅन थिटा काय झाला 3 टॅन थिटा आणि काय राहिलं इथं मायनस टॅन क्यूब थिटा आणि अपॉन मध्ये काय राहिलं बघा हा 1 ऍज इट इज. ओके मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा काय राहिला मायनस 3 टॅन आलं लक्षात. आणि हेन्स्ड प्रूव्ह कळलं का. व्हिडिओला पॉज करायचं आणि नोट डाऊन करून घ्यायचंय. आता ह्या फॉर्म्युलांवरती न्यूमरिकल बघायचं आपल्याला. ओके ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ओके चालेल थँक्यू मित्रांनो. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत जे काही फॉर्म्युले आपण बघितले त्या फॉर्म्युलांना प्रॉपर रीड करायचं. जर एवढं चांगलं केलं तर पुढचं तुम्हाला इझी होणार. आणि आता M1 मध्ये तुमच्या डोक्यात असं येणार की आपण डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नॉमेट्रीला स्किप करू बाकीच्या याच्यावर पास होऊ. तर M2 मध्ये पण आपल्याला स्किप करावं लागेल आणि मग इंजिनिअरिंग करताना आपल्याला M3 ला स्किप करावं लागेल आणि मग इंजिनिअरिंगला स्किप करावं लागेल आणि मग चांगल्या जॉबला स्किप करावं लागेल आणि मग चांगल्या पगाराला पण स्किप करावं लागेल. मग आपली जिंदगी स्किप होईल. कळलं का. त्याच्यामुळे नो स्किप. स्किप मेंदूत आणायचं नाही. डर के आगे जीते नहीं तो तू साला कुत्ते को भी डरेगा बस. ओके डरने का नहीं आगे पढ़ने का अच्छे से पढ़ने का बेटा. ओके याच्यावरचे न्यूमेरिकल पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू.